सर्व शिक्षक बंधू भगिनी व पालकांना माझा नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण दोन पुस्तकांची ओळख करून घेणार आहोत, जी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या इंग्रजी मधील जी दोन कौशल्य आहेत, रीडिंग स्किल आणि स्पीकिंग स्किल, हे स्किल वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। सर्वप्रथम आपण इंग्रजी वाचन कौशल्य सुधारण्यासाठी जी पुस्तक मी बनवलेलं आहे त्याची ओळख या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। या पुस्तकाचं नाव आहे एनहान्स युअर इंग्लिश रीडिंग स्किल, म्हणजेच इंग्रजी वाचन कौशल्य समृद्ध करा। बघा, इंग्रजी वाचन कौशल्य सुधारण्यासाठी या पुस्तकाची जी वैशिष्ट्ये आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। सर्वप्रथम, विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनातील ज्या अडचणी आहेत त्या लक्षात घेऊन नर्सरी ते वरच्या वर्गापर्यंत अत्यंत उपयुक्त ठरणारं असे पुस्तक आपण तयार केलेलं आहे। इंग्रजी वाचनातील अनेक कन्सेप्ट्स, फोनिक्सचे काही रूल्स जे आपल्याला माहीत नाहीत, त्यांची सोप्या व सहज भाषेत मराठीमधून आपण मांडणी केलेली आहे आणि भरपूर शब्दांचा सरावही आपण दिलेला आहे। या पुस्तकामधून आपल्याला काय मिळणार आहे हे लक्षात घ्या। सर्वप्रथम इंग्लिश अल्फाबेट्स, वावेल्स आणि कॉन्सोनंट साऊंड, म्हणजे स्वर व व्यंजन उच्चार कसा राहील, शॉर्ट अँड लॉंग साऊंड, लघु व दीर्घ उच्चार। त्यानंतर ब्लेंड्स ही एक संकल्पना, ज्याला जोड शब्द वाचन असं म्हणतात। त्यानंतर आहे वावेल पेअर्स, ज्याला डिप्थॉंग्स, जोडीने येणारे स्वर, जे वाचताना सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो, त्यांची आपण कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत। तसेच ट्रिकी वर्ड्स, ज्याला अवघड शब्द म्हणतात, हे सुद्धा आपण या पुस्तकात पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आणखी नवीन कन्सेप्ट, ज्यामध्ये ट्रायग्राफ्स अँड क्वाड्राफ्स, 3 व 4 अक्षरी स्वर आणि व्यंजन एकत्र येऊन एक शब्दगट तयार होतो आणि त्यांचा वेगळा उच्चार तयार होतो। श्व साऊंड ही नवीन कन्सेप्ट आहे, हे सुद्धा आपण या पुस्तकामध्ये बघणार आहोत। एकाच व्यंजनाचे वेगवेगळे उच्चार कसे निघतात, ही सर्व अत्यंत उपयुक्त माहिती आपल्याला या पुस्तकामधून मिळणार आहे। त्यानंतर सर्व शब्दांचे जे उच्चार आहेत ते आपल्याला ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसारच मिळणार आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना एकदम अचूक उच्चार कसे करावे याचं या ठिकाणी माहिती मिळेल, ज्ञान मिळेल। महाराष्ट्रात इंग्लिश रीडिंग स्किलवर आधारित एकमेव आणि नाविन्यपूर्ण पुस्तक असे का आम्ही म्हणतो, तर रीडिंग स्किलवर आधारित पुस्तके मिळाले तरी त्यामध्ये शब्दांचे स्पेलिंग आणि उच्चार दिलेला असेल। या पुस्तकाचे हेच वैशिष्ट्य आहे की या पुस्तकामध्ये शब्दांचे स्पेलिंगही आहे, त्याचा उच्चारही व्यवस्थित केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्याचा अर्थही आपण दिलेला आहे आणि भरपूर शब्दांचा सराव सुद्धा दिलेला आहे। म्हणून हे महाराष्ट्रातील एकमेव असं रीडिंग स्किलवर आधारित पुस्तक ठरणार आहे। सर्व शिक्षक बंधू भगिनी व पालकांना मी या ठिकाणी असं सुचवेल की हे पुस्तक आपण अभ्यासावं व प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पुस्तक पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल। आता आपण बघणार आहोत दुसरे पुस्तक, जे इंग्लिश स्पीकिंग स्किलवर आधारित आहे। या पुस्तकाचे नाव आहे इंग्लिश स्पीकिंग कोर्स विथ बेसिक ग्रामर। या पुस्तकाचा आपण परिचय करून घेणार आहोत। एकदम सहज सोप्या भाषेत मराठीमधून व्याकरणाचे नियम आपण या ठिकाणी समजून दिले आहेत, जे विद्यार्थ्यांना सहज समजतील। स्पीकिंग करण्यासाठी सुरुवात कुठून करायची, त्याकरता लहान लहान वाक्यांचा सराव यामध्ये दिलेला आहे। इंग्लिशमधील टेन्स हा भाग शिकण्यापूर्वी व्हर्ब व त्याची 4 रूपे विद्यार्थ्यांना ओळख करून द्यावी लागतो, त्याचा परिचय करून द्यावा लागते। अनेक पुस्तकामध्ये व्हर्बची 4 रूपे ही टेन्स नंतर शिकवल्या जातात। मुळात ती अगोदरच जर माहीत असेल तर विद्यार्थ्यांना टेन्स समजायला अडचण जाणार नाही। त्यानंतर पुस्तकामध्ये सर्वात महत्त्वाचा जो आम्ही भाग चांगल्या पद्धतीने सहज सोप्या भाषेत मांडणी करून दिलेला तो आहे प्रश्न तयार करणे। WH क्वेश्चन आणि व्हर्बल क्वेश्चन तयार करणे, ते कसे तयार करावे, शब्दांचे रूप कसे त्या ठिकाणी व्यवस्थित घ्यावे, याची तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल। म्हणून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तक पोहोचण्यासाठी आपण सर्व शिक्षक व पालकांनी प्रयत्न करावा। सोबतच्या स्कॅनरला किंवा फोन नंबरला आपण फोन पे द्वारे पेमेंट करून पुस्तक मागवू शकता। धन्यवाद।